पुण्यामध्ये शिवसेना भवन येथे उदय सामंतांचा जाहीर सत्कार उद्योगमंत्री झाल्यानंतर फटाके वाजवत सामंतांचं स्वागत करण्यात आलं। अंजली दमानिया शनिवारी बीडमध्ये पदयात्रा काढणार। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक। सोलापुरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन। ठाकरे गटाकडून कागदी विमान उडवत केला निषेध। जळगावमध्ये अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन अखेर मागे। अमरावती भातुकली मार्गावर उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद तर नागरिकांची गैरसोय। परिसरातील नागरिकांचं रेल्वे लाईनच्या समोरच रास्ता रोको आंदोलन। भुसावळमध्ये आंबेडकर अनुयायांच्या वतीनं परभणी घटनेचा आणि अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध। मूक मोर्चा काढत करण्यात आला निषेध। लोणावळ्यामधील अय्यप्पा मंदिरामध्ये सुरू असलेल्या मकर विलक्कू उत्सवाच्या निमित्तानं अय्यप्पा स्वामींची उत्साहात मिरवणूक। यात पुरुषांनी पांढरी लुंगी आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। नाताळ सणाच्या निमित्तानं वसईमध्ये ख्रिसमस कार्निवल मिरवणूक। या कार्निवलमध्ये उंट, घोडे, रथ याच्या बरोबरच सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न। वर्ध्यामध्ये घरफोडी मात्र घरफोडी करणारे सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून अंगठी, मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त। जळगावमध्ये अंगणवाडीमधील पोषण आहारामध्ये सापडल्या अळ्या। जळगावच्या यावल शहरातील सुतारवाड्यातील अंगणवाडीतला हा सगळा प्रकार, त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त। बार्शी तालुक्यातील भोयरे गावातील शेतीचा वाद विकोपाला। शेतीच्या वादातून पुतण्यानं चुलता, चुलती आणि चुलत भावावर केला शस्त्रानं हल्ला। चुलती आणि चुलत भावाचा जागीच मृत्यू। यवतमाळमधील पांढरकवडा येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या समोर आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत गेल्या 7 दिवसापासून करतायत ठिय्या आंदोलन। मंत्री अशोक उईके आणि स्थानिक आमदार आदिवासी असताना आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा विद्यार्थ्यांचा संताप। जालना महानगरपालिका प्रशासनाची शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांवर मोठी कारवाई। दुकानदार आणि आस्थापन चालकांवर महापालिकेच्या पथकाकडून 650 किलो प्लास्टिक जप्त। संबंधितांना 10,000 रुपयांचा ठोठावला दंड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।